हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. ती स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. तर ही प्रश्नपत्रिका मी आज घेणार आहे पेपर 1 म्हणजेच भाषा व गणित या विषयाची. तर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांचे नोटिफिकेशन्स तात्काळ भेटतील. तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. स्पष्टीकरण आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक व कमेंट करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 49 बघा. आता या ठिकाणी दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी दिली आहे. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे ते म्हणजे 5.55 म्हणजे 5. त्यानंतर बघा, 15 लिटर तेलाच्या डब्यातून दर तासाला 25 मिली तेल गळती झाली तर 15 लिटर तेलातून सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत किती तेल शिल्लक राहील. तर या ठिकाणी बघा, 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत 4 तास होतात. मग दर तासाला 25 मिली म्हणल्यानंतर 25 गुणिले 4 म्हणजे 100 मिली या ठिकाणी काय आहे, तेल कमी होणार आहे. मग 100 मिली 15 लिटरमधून जर गेले तर किती राहतात, 14 लिटर 900 मिलीग्रॅम. त्यामुळे उत्तर आपले असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 51. रुपये 200 शेकडा दराने घेतलेली 300 केळी 40 रुपये डझन दराने विकली तर दुकानदारास किती रुपये नफा मिळेल. आता 200 रुपये शेकडा दराने 300 केळी म्हणल्यानंतर 300 केळी म्हणल्यानंतर किती डझन होतात, 25 डझन केळी होतात. आणि 200 रुपये शेकडा म्हणजे किती झाले, 300 केळीचे 600 रुपये झालेले आहेत. तर 40 रुपये डझनप्रमाणे विकलेली आहे ती केळी. मग 25 डझनची किती होतात, गुणिले 40 करूया आपण. 25 चोक 100 म्हणजे 1000 रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत. तर 600 रुपये ही त्याची खरेदी किंमत आहे. तर या ठिकाणी नफा किती रुपये झालेला आहे, 400 रुपये. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. प्रश्न 52. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे निरीक्षण करून असत्य पर्याय निवडा. वर्तुळात रेख ईडी ही जीवा आहे. बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. वर्तुळात 4 त्रिज्या आहेत. आपण मोजूया. 1 2 3 4. बरोबर आहे. त्यानंतर वर्तुळात 2 व्यास आहेत. या ठिकाणी एकच व्यास दिलेला आहे म्हणजे हा चुकीचा आहे. त्यानंतर रेख ओ सीची लांबी ही रेख ए बीच्या निमपट आहे. रेख ओ सी म्हणजे त्रिज्या, रेख ए बी म्हणजे व्यास म्हणजे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 53. क्रमागत 16 ते 36 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते. तर त्याची बेरीज येते 546. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. 1,60,000 रुपयातून कर्ज निवारण्यासाठी दरमहा 13,500 रुपयाप्रमाणे 7 हप्ते भरले तर किती रुपये कर्ज राहिले असेल. तर बघा, या ठिकाणी टोटल आपलं कर्ज आहे 1,60,000. त्यामध्ये आपण 13,500 असे 7 हप्ते भरलेत. मग 13,500चे 7 हप्त्याने किती रुपये भरून होतील आपले, तर ते होतात 94,500 रुपये. मग ते आपण याच्यातून वजा करायचं आहे. ही वजाबाकी केली असता आपल्याला उत्तर मिळणार आहे 65,500. त्यामुळे पर्याय असेल 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55. 8/10 वजा 0.25 बरोबर किती. आता याला दशांश अपूर्णांकात जर आपण रूपांतर केलं तर किती येणार आहे, 0.8 वजा 0.25 करायचं आपल्याला. तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 0.55. त्यानंतर बघा प्रश्न 56. 10 रुपये व 50 रुपयेच्या मिळून 30 नोटात 500 रक्कम तयार होते. जर 50च्या सर्व नोटा खर्च केल्या तर किती रुपये शिल्लक राहतील. आता 10 आणि 50च्या मिळून 30 नोटा आहेत आणि रक्कम आहे 500 रुपये. तर बघा, या ठिकाणी आपण 25 नोटा 10 रुपयाच्या आणि 5 नोटा जर 50 रुपयाच्या घेतल्या तर बरोबर आपली रक्कम 500 रुपये होते. मग आपण 50 रुपयाच्या जर
50 रुपयाच्या जर आपण नोटा सर्व खर्च केल्या म्हणजे 250 रुपये जर खर्च केले तर राहतात किती? 250 रुपये राहतात. त्यानंतर प्रश्न 57. प्रतीकने 240 रुपये प्रति चौरस मीटर दराने 225 चौरस मीटरचा भूखंड घेतला. सपाटीकरणासाठी 6,000 रुपये खर्च करून तो 75,000ला विकला तर किती नफा मिळवला? आता बघा या ठिकाणी प्रतीकने 225 चौरस मीटर भूखंड घेतला आहे. तो प्रति चौरस किलोमीटर 240 म्हणजे यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. यांचा गुणाकार केला असता तो येईल 54,000. आता त्यानंतर त्याने 6,000 रुपये खर्च पण केलेला आहे त्याच्यावरती. मग त्याचाही खर्च जर आपण अधिक करून धरला तर आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे ती म्हणजे 60,000 आणि त्याने विकलेला आहे 75,000ला. म्हणजे 75,000मधून जर आपण 60,000 वजा केले तर बाकी किती उरणार आहे? 15,000. त्यामुळे आपलं त्याला नक्कीच नफा झालेला आहे 15,000 रुपये. पर्याय क्रमांक 4. कोणत्या आकृतीत लंबरेषा नाहीत? आता या ठिकाणी लंबरेषा नसलेली आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्रिकोण. 38 या संख्येशी सहमूळ असलेली संख्या पर्यायातून निवडा. 38ची सहमूळ असलेली संख्या ती म्हणजे 51. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या संख्येच्या विभाजकांची संख्या सर्वात कमी आहे? तर याचे विभाजक तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा मी फक्त आता उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 3 ते सांगणार आहे. त्याचे विभाजक असतील ते म्हणजे बघा 1, 2, 3, 6, 13, त्यानंतर 26, 39 आणि 78. त्यानंतर बघा पुढे प्रश्न क्रमांक 61. 6.04चे अंशाधिक अपूर्णांकाचे रूप कोणते? तर याचे अंशाधिक अपूर्णांकाचे रूप आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. सौरभने 1 रीम कागद 320 रुपयाला घेतले तर त्याला 2 ग्रोस कागद किती रुपयास मिळाले? बघा आता 1 रीम म्हणजे 40 डझन असतात. 40 डझनाला त्याला 320 रुपये लागतात. तर 2 ग्रोस म्हणजे एका ग्रोसमध्ये 12 डझन आणि 2 ग्रोसमध्ये 24 डझन कागद. तर या ठिकाणी 320ला जर आपण 40ने भागलं तर 1 डझनाची आपल्याला किंमत मिळेल म्हणजे 4 8 32 म्हणजे 8 रुपये डझन कागद त्याला पडलेला आहे. तर या ठिकाणी आपण जर 24 गुणिले 8 केले तर किती होतात? 8 चौक 32 आणि 8 दोन्ही 16 आणि 3 19 192. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 63 बघा. प्रत्येक पेन 10 रुपयाला विकल्याने रुपये 1.5 रुपये नफा मिळतो. तर अशा प्रकारचे 100 पेन खरेदीसाठी किती रुपये लागतील? तर 100 पेन खरेदीसाठी आपल्याला 850 रुपये लागतील. कारण त्याची खरेदी किंमत किती असेल पेनची? 8.5 रुपये. त्यानंतर प्रश्न 64 बघा. 2800ची कोणत्या दराने 5 वर्षाची रास 3,920 होते? तर आपल्याला दर काढायचा या ठिकाणी. दर म्हणल्यानंतर आपल्याला व्याज माहिती पाहिजे. व्याज काढण्यासाठी आपल्याला रास वजा मुद्दल आपल्याला करावी लागते. तर ती केली असता किती येईल बघा? 1,120. मग दर म्हणजे काय? 100 गुणिले व्याज 1120 भागिले वर्ष गुणिले मुद्दल. आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया. 0 0 आपण कॅन्सल केले छेदातले आणि अंशातले. त्यानंतर 5ने भागूया आपण. तर 5ने भागण्याऐवजी आपण 28ने भागूया. म्हणजे 28 एके 28, 28 चौक 112 म्हणजे वर आले 40 म्हणजे 40 भागिले 5 बरोबर 8. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्याचा दर किती असेल? 8%. त्यानंतर शेजारच्या ठोकळ्यांची रचना वरून पाहिल्यास कशी दिसेल? तर याची रचना जर आपण वरून पाहिली तर आपल्याला दिसणार आहे पर्याय क्रमांक. तर याचं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न 66. पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वाचन अयोग्य आहे? तर या ठिकाणी 7,125 म्हणजेच इथं 7,500 दिलेलं आहे. तर 7,500 म्हणजे 7,250 होतात म्हणून आपलं चुकीचं हे आहे. कोणत्या पदावलीचे उत्तर सर्वाधिक येईल? तर कोणत्या पदावलीचं येणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4चं. तुम्ही प्रत्येक पदावली सोडून बघा. 9 दोन्ही 18, 18 आणि 5 किती होतात? 23, 23 वजा 6 17. याचं उत्तर येईल 17. त्यानंतर 4 आणि 10 किती होतात? याचं उत्तर येईल 14. त्यानंतर 5 चौक 20, 20 आणि 3 23, 23 वजा 4 19. त्यानंतर याचं सोडूया आपण.
आता हा भागाकार करूया अगोदर. काय येईल? 2. 2 भागिले 2 1 आणि 21 अधिक 1 किती होतात? 22. म्हणजे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4. कोणत्या पर्यायात अपूर्णांकाचा चढता क्रम आहे? तर बघा, यामध्ये अपूर्णांकाचा चढता क्रम आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर पुढे बघा, 2016 साली लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोमवारी झाली होती, तर त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या दिवशी आला असेल? आता या ठिकाणी 2016 म्हणजे लीप वर्ष आहे. लीप वर्षाच्या दिवशी म्हणजे त्या ठिकाणी लोकमान्य टिळक 1 ऑगस्टला असते. 1 ऑगस्टपासून 14 नोव्हेंबरपर्यंतचे आपण दिवस मोजायचे. किंवा एक लक्षात ठेवायचं की ज्या वर्षी लीप वर्ष असेल त्या वर्षी लोकमान्य टिळकची पुण्यतिथी आणि बालदिन हे एकाच वारी असतात. आता दिवस मोजल्यानंतर 1 ऑगस्ट ते 14 नोव्हेंबर, मग 1 ऑगस्टला आपण सोडून दिलं पाहिजे, कारण आपल्याला त्याचा वार माहिती आहे, सोमवार आहे. मग त्याच्या पुढचे जर दिवस आपण काउंट केले तर 105 होतात 14 नोव्हेंबरपर्यंत. मग 105ला जर 7ने भागले तर 0 बाकी उरते, म्हणजे वार कोणता असेल तोच. त्यानंतर प्रश्न 70. 35,000 रकमेतून 2,000च्या 4 नोटा, 500 रुपयाच्या 28 नोटा एवढी रक्कम खर्च झाली, तर किती रक्कम शिल्लक राहिली? तर या ठिकाणी बघा, 2,000च्या 4 नोटा म्हणजे 8,000 झाले. त्यानंतर 500च्या 28 नोटा म्हणजे 14,000 झाले. आता हे यांची बेरीज करायची आपल्याला. यांची बेरीज केली असता किती होते? 22,000. मग 22,000 आपल्याला 35,000मधून जर वजा केले तर किती राहतात? 13,000. त्यानंतर प्रश्न 71. सारणीतील कोणत्या पर्यायात सर्वाधिक व्याज मिळेल? आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? सगळ्यांचं आपल्याला व्याज काढावं लागेल. आता प्रत्येकाचं सूत्र मांडून केलं तरी चालेल, किंवा शॉर्टमध्ये बघा, आता छेदामध्ये आपल्याला माहिती आहे सूत्रामध्ये 100 राहतं, म्हणून आपण हे वरचे 2 शून्य कॅन्सल करून डायरेक्ट गुणाकार केला तरी चालतो. आता या ठिकाणी बघा, पहिल्याचं काय होणार आहे? 5 गुणिले 12 गुणिले 2, 12 पंचे 60 आणि 60 दोन्ही किती होतात? 120 रुपये. त्यानंतर बघा, आता इथं एकच शून्य आहे, त्यामुळे खाली छेदामध्ये 1 शून्य राहणार आहे, म्हणजेच किती राहील बघा, इथं 85 गुणिले 10 गुणिले 1 भागिले 10 असं येईल. मग 10 झाले कॅन्सल, किती झाले? 85 रुपये व्याज राहील. त्यानंतर 1200मधून आता ही 2 शून्य कट केले तर 12 गुणिले 6 किती होतात? 72 रुपये. त्यानंतर 35 गुणिले 4 पंचे 20 भागिले 10 म्हणजे 35 दोन्ही 70. तर आपल्याला विचारले सर्वाधिक व्याज म्हटलेलं आहे. मग सर्वाधिक व्याज कोणाला मिळणार आहे? पहिल्या ऑप्शनमध्ये. त्यानंतर पर्याय आपलं उत्तर 1 हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 72. अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी ही आकृती पूर्ण होण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांकाची 2 ही आकृती त्या ठिकाणी बसवावी लागेल. कारण बघा, आता या ठिकाणी जर सारख्या आकृत्या घेतल्या असत्या तर हीच आकृती या ठिकाणी आली असती, पण इथं आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत नाही. त्यामुळे आता आपण काय केलं, ह्या 2 आकृत्या एकत्र आहेत, इथं वेगवेगळ्या 2 आकृत्या एकत्र केलेल्या आहेत. मग इथं काय होईल, एक आकृती गोलची, आता इथं चौकोनाच्या 2 आहेत, इथं गोलच्या 2 आकृत्या असतात, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर इष्टिकाचितीला समान लांबीच्या किमान डॅश डॅश इतक्या कडा असतात. गाळ्याला जागचा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी इष्टिकाचितीला समान लांबीच्या किमान 4 कडा असतात. प्रश्न 74 आणि 75 साठी सूचना. पुढील चित्ररूप माहितीचा उपयोग करून प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. फळ आणि पिकवणारे शेतकरी दिलेले आहेत. आंबा पिकवणारे बघा 5 चित्र आहेत. पेरू 3 शेतकऱ्याचे चित्र आहेत. द्राक्षे 2 आहेत आणि केळी 4. तर एक शेतकरी म्हणजे 15 आहेत, म्हणजे एक चित्र बरोबर काय आहे? 15 शेतकरी. तर द्राक्षाच्या उत्पन्नापेक्षा किती अधिक शेतकरी केळीचे उत्पन्न घेतात? आता केळीचे उत्पन्न बघा 4 इथे चित्र दिसतात आपल्याला, म्हणजे 15 चोक 60. केळीचे 60 शेतकरी झाले. आता द्राक्षाचे किती आहेत? तर द्राक्षाचे या ठिकाणी 2 चित्र दिसतात आपल्याला, म्हणजे 15 दोन्ही
30. तर कितीने अधिक आहेत? 30ने. तर बघा पुढचा प्रश्न. प्रत्येक आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे 40 झाडे असल्यास आंब्याच्या झाडांची एकूण संख्या किती होईल? तर किती शेतकरी झाले? 75 झालेले आहेत टोटल, कारण 5 चित्र होते. 15 5 75 गुणिले या ठिकाणी 75 गुणिले 40 झाडे किती होतात बघा मग. 5 चोक 20, 7 5 7 चोक 28 आणि 2 30, म्हणजे किती झाले? 3000 या ठिकाणी आंब्याची झाडे होतील. तर मुलांना तुम्हाला या व्हिडिओचं स्पष्टीकरण कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास तुम्ही एक लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.